जर तुमचं कोणी असं हात पकडलं तर ह्या मुवमेंटला काय करायचं, समोरच्याला पण धरलंय ना पटकन तर आपण ते हिसकायचे हात, मग त्याला समोरच्याला झटका बसतो त्या गोष्टीने, त्याच्या हाताला झटका बसणार आणि ते लगेच सोडणार आहे. जर कोणी असं मागून खांद्यावर हात टाकला एखाद्या मुलांची एवढी डेअरिंग वाटते की त्यांना माहिती असतं मुली आपल्याला काही प्रतिकार करत नाहीत, हात तिचा ब्लॉक केला पंच मारू शकते, वेळेला ती गुडघा नी मारू शकते, गुडघा मार. आलं लक्षात? मान पकडल्यानंतर आता अर्पिताई काय करते तुम्ही बघाल. समोरून जर कोणी कॉलर पकडली दोन्ही हात आतून टाकून ब्लॉक करून मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मायागिरी मारू शकते. मागून जर कोणी मान पकडली तर काय करायचंय. असं पकडल्यावर काय करणार. तिचं एक बोट घ्यायचं आणि असं फक्त उलटा करा, ते आपोआप सोडणार आहे. ह्या गोष्टी असतात, ह्या आपल्याला सगळं माहिती पाहिजे. कारण मगाशी चांगलं एखादी घटना घडल्यानंतर आधी पहिलं तुम्ही शांत राहा, विचार करा, लगेच सुरुवात करा त्याची.